के लिए यहाँ पर कोशिश में पहली गेंद के ऊपर चौकार के साथ शुरुआत करते हुए ओहो, फिर से एक बार तेज तर्रार गेंद। प्रीतिश में खामी है, पहली गेंद पर अगर छक्का या चौवा आता है तो दूसरी गेंद पर प्रीतिश कमबैक करते हैं, ये मैंने अक्सर देखा है। और इसी तरह से वही गेंदबाजी की, पहली गेंद पर चौकार आने के बाद इस बार डॉट कराने में कामयाब। 4 ओवर का होने वाला मैच हम देख रहे हैं। गेंदबाजी फिर से एक बार प्रीतिश, शॉर्ट गेंद कवर के ऊपर से खेल दिया है, गरजता बल्ला, भाग मिल्खा भाग, आउटफील्ड है फास्ट, पर फील्डर वहां पर जब तक रोकेंगे तब तक दोनों बल्लेबाजों ने अपने छोर बदलते हुए आंखों ही आंखों में इशारा करते हुए 3 रन आसानी से मुकम्मल किए। अच्छी रनिंग में विकेट, अच्छा तालमेल, अच्छी सूझबूझ, इस 3 रन के साथ स्कोर जा पहुंचे स्कोर कार्ड पर 7 रन। 13 मेरा 7। ऑफिशियल अंपायर जिसे गाल लेते हुए फील्डिंग का मुआयना करते हुए छोटा तीर वार किए गंभीर। पिछले 2 मैचों में जिन्होंने लगातार मैन ऑफ द मैच का खिताब प्राप्त किया है वो है मूर्ति लहान कीर्ति महान आकाश गुरव। इस बार आकाश गुरव फंसते हुए पॉइंट रिजर्व में बड़ा स्ट्रोक लगाने की कोशिश। 2 मैच में जो सफल थे वो तीसरी मैच में अपनी बड़ी विकेट खोने में नाराज करते थे। बल्लेबाज OUT आउट। बैटर मैदान पर लेफ्ट आर्म बैटर अमोल राणे। जरूर आकाश गुरु के पास जो क्लास था, वो कवर के ऊपर से खेलना चाहते थे, गैप ढूंढना चाहते थे पहले पावर प्ले के ओवर में, पर जिस तरह से ओमकार हेमंत राणे ने शुरुआत की ना, उसी तरह से यहाँ पर प्रतिकार करने की कोशिश कर रहे थे। पर एक बल्लेबाज शानदार बल्लेबाजी कर रहा है तो जरूर आक्रामकता दिखाने की कोशिश कर रहे थे, पर पॉइंट इधर में कोई गलती नहीं की। फील्डर ने शानदार कैच लपका और अपनी बड़ी विकेट यहाँ पर खोते हुए प्रीतेश फिर से एक बार गेंदबाजी के लिए। अमोल राणे फिर से एक बार हवा में खेल दिया, नो मैच लैंड में गेंद ट्रैवल होते हुए, तो कोई रन की गुंजाइश नहीं, यहाँ पर खराब फेंकी, तब तक डॉट गेंद। डॉट गेंद श्रेयस राणे हमारे गुण लेखक के काम को सरे अंजाम देते हुए ऑनलाइन स्कोरर टेक्नीशियन साहिल। इस बार देखिए खड़े खड़े खेलने की कोशिश, फिर से एक बार पिचिंग लाइन में फंस गए। डॉट गेंद जाती हुई ओवर की समाप्ति, एक ओवर की समाप्ति के बाद स्कोर कार्ड पर 7 रन। क्या गेंदबाजी की है निराज सर, अगर देखा जाए ना तो पहली गेंद पर चौवा आने के बाद दूसरी गेंद डॉट, तीसरी गेंद पर सिंगल, 3 रन आए और उसमें लगातार की 3 गेंदें डॉट कराई। पहली गेंद तो आकाश गुरु जैसे बल्लेबाज की विकेट प्राप्त की और आने वाली 2 गेंदें अमोल राणे जैसे बल्लेबाज को बीट कराते हुए प्रीतेश की शानदार शुरुआत पावर प्ले के ओवर में 7 रन खर्च करते हुए। दूसरी ओवर की जिम्मेदारी निमिष आते हुए जरूर फुल टॉस गेंद थी और फुल टॉस गेंद पर ओमकार हेमंत राणे नाराज करते हुए स्कोर का वह 7 रन स्कोर कार्ड पर बड़ी मुश्किल में डाल दिया। क्वालिफाई की मैच है, अंतिम 5 में प्रवेश करने के यहाँ पर संघर्ष करना है और निमिष की पहली फुल टॉस गेंद पर फर्नीचर डिस्ट्रॉय करते हुए गेंदबाज निमिष निवेदन मैदान पर अभिषेक पाटिल। अभी पूरी जिम्मेदारी अमोल राणे
और अभिषेक पाटिल एक फैक्टर के ऊपर होगी क्योंकि दो प्रारंभिक बल्लेबाज डकआउट में लौटते हुए नजर आए। गेंदबाजी के लिए फिर से एक बार निमिष सामना करेंगे अभिषेक पाटिल। पहली गेंद लोड फुल टॉस, थर्ड मैन की दिशा में खेलने की कोशिश। गेंद डिक्लेयर एरिया में एक रन के साथ स्कोर जा पहुंचे, स्कोर कार्ड पर मात्र 8 रन, 2 विकेटों के नुकसान पर। मुश्किल में डालते हैं, 4 ओवर का मैच है, समय सूचकता के साथ बल्लेबाजी करनी होगी। ओहो, फिर से एक बार 100 रन मेरे हाथों से डाली हुई गेंद यहाँ पर लेग कट कर जरूर की, यहाँ पर बल्लेबाज उस गेंद की मिनट तक पहुंच नहीं पाए, रीड नहीं कर पाए और इस गेंद के ऊपर बीट होते हुए, नाराज करते हुए। पहले ही मन बना लिया था सॉफ्ट हैंड से खेलेंगे, अगर आक्रामकता दिखाते, अगर आके खेलते तो कुछ बड़े स्ट्रोक की दरकार होती, और अभिषेक पाटिल जिस बल्लेबाजी के लिए जाने जाते हैं नाराज किया है। ओहो, फिर से एक बार देखिए, फिर से एक बार चकमा देने वाली गेंद। अभिषेक पाटिल की नजर आज मैदान पर गेंद के ऊपर नजर नहीं आ रही है। 22 के रूप में 1 रन, 1 रन के साथ स्कोर जा पहुंचे 9 रन स्कोर कार्ड पर, 2 विकेटों के नुकसान पर। अमोल राणे और अभिषेक पाटिल ये दोनों बैटर स्ट्राइक पर। सेकंड पर अभिषेक, 9 सेकंड पर अमोल। स्विच हिट करने का प्रयास, फिर से एक बार दूर आई तलवार, गेंद जाएगी डिक्लेयर में, 1 रन के साथ स्कोर जा पहुंचा है स्कोर कार्ड पर 10 रन। वाकई में तारीफ गेंदबाजी कर रहे गेंदबाज निमिष, जिन्होंने पहली गेंद पर विकेट, दूसरी गेंद सिंगल, तीसरी गेंद डॉट, चौथी गेंद पर 22 और यहां पर 5वीं गेंद पर भी 22 आती हुई। जिस तरह से रनों की प्राप्ति करनी, वहां पर अंकुश लगाने में कामयाब। इस बार स्विच हिट अरे पहले से खेल दिया है, गेंद हवा में, संदेश वहां पर एक लेजेंडरी प्लेयर गेंद को रोकने में नाकामयाब। जब तक फील करेंगे तब तक दोनों बल्लेबाजों ने अपने छोर बदलते हुए 2 रन आसानी से मुकम्मल किए। 2 रनों के साथ स्कोर में बदलाव, स्कोर आगे बढ़ता हुआ धीरे धीरे 12 रन। रन स्कोर कार्ड पर पहले ओवर में देखा जाए तो 7 रन है, इस ओवर में मात्र 5 रन खर्च किए गेंदबाज निमिष ने। उतरता क्रम नजर आ रहा है, स्पीड अप करना है गेंदबाजी करने वाली टीम। 4 ओवर का मैच खिला रहे, इसका मतलब ये नहीं है कि टाइम कम ज्यादा हमारे पास, टीम ना आने की वजह से यहाँ पर हमने 4 ओवर का मैच खिलाया। प्लीज कोऑपरेट करें, 15 मिनटों में 3 ओवर समाप्त करना अनिवार्य है, टाइम सेट है। वॉलंटियर्स मैदान में पानी प्रोवाइड करें। तीसरी ओवर की जिम्मेदारी गेंदबाजी के लिए आते हैं गेंदबाज नील कड़वे। अभी स्ट्राइक एंड पर बल्लेबाज अमोल राणे, लेफ्ट आर्म बैटर। 12 रन स्कोर कार्ड पर, 2 ओवर की समाप्ति के बाद 2 विकेटों के नुकसान पर नील कड़वे को गेंदबाजी के लिए आमंत्रित किया, दावत दी है। जो रनों का ग्राफ कम है ना, उसे बढ़ाना होगा, अमोल को आज कुछ करके दिखाना होगा। जो हवा में उड़ने का शौक रखते हैं ना, वो नीचे गिरने का खौफ से नहीं डरते। तो फिर यहाँ पर क्या ऊंचा उड़ना होगा, और यहाँ पर ऊंची गेंद और ऊंची दुकान, गेंद जाएगी बाउंड्री लाइन के पार। इस बार अमोल राणे के बल्ले से शानदार षटकार। पहली गेंद पर अमोल राणे ने छक्के के साथ शुरुआत की है, गेंदबाज नील कड़वे के ऊपर प्रतिकार करते हुए। फिर से एक बार फुल टॉस गेंद, ऑन ड्राइव खेल दिया, फील्डर है वहां पर,
पर क्या जाएंगे। ओहो, अच्छी फील्डिंग, कमाल की फील्डिंग, गेंद को रोकने में कामयाब। तक 2 रन लेने का मौका। 2 रनों के साथ टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ स्कोर कार्ड पर 20 रन। खौफ टूटा मगर हौसला अभी जिंदा है। खौफ टूटा मगर हौसला अभी जिंदा है। हम वो हैं जिनके सामने मुश्किलें शर्मिंदा है, और मुश्किलों को शर्मिंदा करना है तो जरूर अमोल राणे को अपने कंधे पर जिम्मेदारी लेनी होगी। आने वाली कुछ गेंदों पर बड़े स्ट्रोक लगाने होंगे, ताकतवर प्रहार करना होगा। और फिर से एक बार देखिए बड़ा स्ट्रोक लगाने की कोशिश। गेंद डिक्लेयर एरिया में इस एक रन के साथ स्कोर जा पहुंचा आगे 21 रन। नील कड़वे का कमबैक, पहली गेंद पर छक्का आया, उसके बाद 2 रन। अच्छी फील्डिंग वहां पर निमिष के द्वारा, जिन्होंने 2 रन बचा लिए, सेव कर लिए। और तीसरी गेंद पर सिंगल। 3 गेंदों में 9 रन खर्च जरूर किए हैं, पर वो आवश्यकता है बल्लेबाजी करने वाली टीम, यजमान टीम जोगेश्वरी माता आवास टीम के लिए रनों की प्राप्ति करनी होगी। और इस बार प्लमेल भी लेग बिफोर आउट। ओयूटी बल्लेबाज अमोल राणे बैक टू द पेविलियन। इक्कीस रन, 4 गेंदे हो चुके हैं, 2 गेंदे आना बाकी। एक शानदार मैच, क्वालिफाई का मुकाबला। फिर से एक बार फुल टॉस गेंद, जैसे आए वैसे उन्हें वापस भेजने का प्रयास। नील कड़वे की फुल टॉस गेंद फिर से एक बार पढ़ नहीं पाए बल्लेबाज। ओयूटी आउट। डीजे अल्पेश। आज इस मैदान पर शानदार गेंदबाजी। ऑफिशियल अंपायर जी से गाल लेते हुए फील्डिंग का मुआयना करते हुए आज इस प्रतियोगिता का आखिरी दिन में होने वाले मुकाबले। फुल टॉस गेंद, मिस टाइमिंग स्ट्रोक, फिर से एक बार गेंद हवा में। ओहो, जीवनदान यहां पर। फिर से एक बार यहां पर देखिए जिस तरह से बल्लेबाजी करनी थी, हैट्रिक की गेंद जरूर थी यहां पर, वो कैच छोड़ दिया विकेट कीपर ने। डॉट गेंद जाती हुई, स्कोर का हुआ मात्र 21 रन। आने वाली पहली 3 गेंदों पर रन है, और उसके बाद की 3 गेंदों पर ये पहला कारवा पहले ओवर में भी हुआ, और इस तीसरे ओवर में भी हमें नजर आता हुआ खराब बल्लेबाजी यहां पर होती हुई यजमान टीम के द्वारा। अभिषेक पाटिल के ऊपर भी पूरी जिम्मेदारी होगी। आने वाली 6 गेंदों में बड़े स्ट्रोक लगाने होंगे। 40-45 टारगेट यहां पर अगर रखोगे तो एक फाइटिंग स्कोर हो सकता है, पर क्या वो रोकने में कामयाब होंगे। फिर से एक बार गेंदबाज
समृद्ध गेंदबाजी के लिए आते हुए। कोलेश्वरी भाग की शानदार गेंदबाजी, नील कड़वे ने भी कमबैक किया। मैं सराहना करूंगा गेंदबाज निमिष की, जिन्होंने अपने स्पेल में मात्र 5 रन खर्च किए, 1 विकेट प्राप्त की। और प्रीतेश ने भी पहली ओवर में 14 आने के बाद भी 7 रन खर्च किए, एक सफलता हासिल करते हुए एक कंजूसी गेंदबाजी करने का विक्रम यहाँ पर दिखलाया है। साहस विक्रम मैं तो कहूंगा। समृद्ध गेंदबाजी के लिए आते हुए जर्सी नंबर 33 परिधान के खिलाड़ी। ओहो, पहली गेंद यॉर्क, सटीक यॉर्कर, और इस बार 1 रन डिक्लेयर एरिया में 1 रन के साथ स्कोर जा पहुंचे। स्कोर कार्ड पर 22 रन, आने वाली 5 गेंदें बाकी। कबाल की गेंदबाजी कर जो सी गेंदबाजी होती हुई फिर से एक बार समृद्ध गेंदबाजी करने के लिए तैयार स्ट्राइकर पर अभिषेक पाटिल। इस बार अभिषेक के स्लॉट में और उसे भेज दिया पार्किंग लॉट में, आवश्यकता स्ट्रोक की, और इस बार बड़ा स्ट्रोक, लास्ट छक्का डीजे। अल्पेश राघु पिंजऱ्यात आला और मैं कहूंगा चेंडू टप्प्यात आला और गेंद सीमा रेखा के पार, लॉफ्टेड षटकार। इस छक्के के साथ स्कोर जा पहुंचा 28 रन। यही बड़े स्ट्रोक की दरकार आवश्यकता है यजमान टीम श्री जोगेश्वरी माता आवास। और इस बार देखिए दबाव ऑप्शन के बाहर, ऑफिशियल अंपायर हमारी तरफ मुड़ते हुए वाइट करार कर दिया। एक्स्ट्रा के साथ 29 रन, क्योंकि इसके पहले की गेंद पर छक्का आया। कुछ अलग करने की कोशिश यहां पर गेंदबाज समृद्ध के द्वारा, पर कुछ अलग करने में नाकामयाब। एक्स्ट्रा के साथ रनों की प्राप्ति। ओहो, फिर से एक बार यहां पर देखिए अच्छी गेंद, इस पर गुल्ले स्पॉट पे टप्पा खाने के बाद थोड़ी सी उछाल ली बल्लेबाज अभिषेक पाटिल, जैसे बल्लेबाज को शांत रखा है। आने वाली 3 गेंदें अभी विशेष बाकी है। इस बार आने वाले से खेल जाए मीरान की दिशा में, वाइड डिश में पेट्रोलिंग करते हुए फील्डर, पर जब तक फील करेंगे और गेंद को रोकेंगे तब तक 2 रन लेने का मौका। 2 रनों के साथ स्कोर जा पहुंचे स्कोर कार्ड पर 31 रन। और फिर से एक बार अपन का फटका, 440 का झटका, साक्षी भाभी के हीरो ऑन द फायर। जलपेश, इसीलिए तो कहता हूं ना, बोलू नका मेवली पाशी, तक्रार जाईल बायको पाशी, वाल तुम्ही वनवाशी। और जरूर यहाँ पर देखिए डीजे अल्पेश का भी मैं सराहना करूंगा। पहले असो दूसरीला पटवली, गेम बाउंड्री लाइन के पार, लॉफ्टेड षटकार। 37 रन स्कोर कार्ड पर इस बार जड़ में डालने की कोशिश, इस गेम के ऊपर कम बैक करते हुए समृद्ध। आखिरी गेंद डॉट 37 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं और जीतने के लिए 38 रनों की जरूरत। तत्पूर्वी टॉस साठी यायचं आहे। श्री दत्तगुरु जीतनगर वायशेत संघाचे कर्णधार राजेश यांच्या समवेत नागेश्वर आवास टीम के कप्तान अमित पारकर, समीर पारकर टॉस के लिए आए। दोनों टीम के कप्तान से गुजारिश है टॉस के लिए आइए और जरूर जीतने के लिए 24 गेंदे और 38 रनों की जरूरत, यह सुनने के लिए माइक्रोफोन पर आमंत्रित करूंगा हमारे काबिल दोस्त सम्माननीय आदरणीय, जिसमें है दम वो है निनाद विजय कदम।
मैदानात चालू सामना पण पाहतोय. यजमान संघाने 24 मध्ये 37 धावा जमवल्यात. 38 धावांचं आव्हान ठेवलंय. आव्हान माफगी म्हणता येणार नाही आणि भलं मोठंही म्हणता येणार नाही. आव्हान हे खरं आता म्हणावं लागेल ते म्हणजे एक फायटिंग टोटल आहे. कारण या मैदानात हे आव्हान कठीण होऊ शकतो. चांगली गोलंदाजी झाली तर. आणि घरचं मैदान आहे. या मैदानात सराव केलेला आहे बरेच वर्ष आणि त्याबरोबर या मैदानात कानानकोपरा माहिती आहे. या खेपडीची पूर्ण जाणीव आहे यजमान संघाला. पाहूया यजमान संघ कशा प्रकारे धावसंख्या रोखतोय. की कोळीश्वरी बाग संघ इथे एक मोठा उलटफेर या स्पर्धेच्या माध्यमातून करतोय आणि हा सामना जिंकून अंतिम 5 मध्ये आपलं स्थान निश्चित करतोय. म्हटलं जातं मित्र, क्रिकेटमध्ये कधीही कोणत्या संघाला कोणत्या खेळाला कधी कमी लेखू नये. ती चूक कधीच कोणत्याही संघाने करू नये. व या मैदानाकडे जिथे आपण पाहतोय 24 चेंडू विजयासाठी 38 धावांचं लक्ष ठेवलंय. स्ट्राईक वरती पाहूया कोणता फलंदाज तो नील कडवे आणि त्याच्या साथीला प्रितेश गावानी जोडी आपल्या पाहायला मिळते. सन्माननीय राजेंद्र नाईक यांना विनंती, आपल्या शुभ हस्ते आपण नाणफेकीचा गोल करून घ्यायचा. दोन्ही संघ कर्जदार चला लगेच टॉसबॉक्स मध्ये उपस्थित व्हा. और वाहतोय नाणेफेकीचा कौल केला तर सन्माननीय राजेंद्र नाईक यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. टॉस बॉक्स मध्ये एका बाजूला श्री दत्तगुरु जीतनगर वायश्य संघाचा कर्जदार, दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय नागेश रावा संघाचा कर्जदार. नाणेफेकीचा कौल जिंकलाय श्री दत्तगुरु जीतनगर वायशेत या संघाने. सामना किती षटकांचा असेल आणि सामना कोणत्या चेंडू खेळला जाईल काही क्षणातच त्याची माहिती आपल्याला देईन. पहिल्या चेंडूवरती झेल उंच आहे आणि पहिला चेंडू फलंदाज बाद. विकेटचं पतन. पहिल्या चेंडूवरती पुढे सरसावत पुढे म्हणजे स्टेप आउट होत स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न इथे अंगाला येतोय आणि पहिल्या चेंडू प्रितेश गावड मात्र गोल्डन डकचा शिकार होतोय. पहिल्या चेंडूवरती गोलंदाज रणजित रोगेसर यांना नक्कीच विकेट प्राप्त होतो. नवीन फलंदाज निमिष आपल्या पाहायला मिळतोय. फलंदाजीसाठी येतोय. डावखुऱ्याचा फलंदाज निमिष आपण पाहतोय फलंदाजीसाठी आलाय. एक चांगला गोलंदाज आहे. तशी गोलंदाजी तिन्ही सामन्यामध्ये प्रभावी ठरलेले आपण पाहिलं. पहिल्या 2 सामन्यात त्याची प्रभावी षटक, या सामन्यात देखील चांगलं षटक त्याने हाताळलं. आता बघूया कशा प्रकारे तो फलंदाजी करतोय. कारण संघाची सुरुवात चांगली झाली नाहीये. अडखळती सुरुवात म्हणावं लागेल. पहिल्या चेंडूवरती सलगर फलंदाज इथे बाद झाले. ओपनर बॅटर प्रितेश 0 धावसंख्येवरती धावांचा भोपळा न फोडता तंबूच्या शल माघारी परतलाय. इथे झेल होऊ शकतो. बॅक टू बॅक विकेट्स. सलग दुसरा झटका. फलंदाज बाद. डी संधी.
कोश विभाग संघ आम्ही आपल्या सप्तिकेला सूचना देणार नाही की फलंदाजाला वाद पाठवा. फलंदाज बाद झाल्यानंतर लगेच नवीन फलंदाजाने मैदानात प्रवेश करायचंय. 2 चेंडू ती 2 धक्के देत 2 विकेट प्राप्त करून पाहतोय. पहिल्या षटकाचं जणू काही फलंदाजी क्रमाला खिंडार पडण्याचं काम इथे गोलंदाज रणजित रोगेसर इथे करतात. दुसऱ्या बाजूला अनुभवी फलंदाज आज आपल्या संपूर्ण अनुभवानिशी खेळ करायला लागेल संदेश गवणसर यांना. दुसरा एक दोन्ही सर आपण पाहतो. एका बाजूला संदेश गवणसर, दुसऱ्या बाजूला रणजित रोगेसर, म्हणजे दोन्ही संघातील सर्वात अनुभवी खेळाडू. आणि या दोन्ही अनुभवी खेळाडूंनी आता आपल्या संपूर्ण अनुभवाशी खेळ केला तर नक्कीच त्यांचा संघ इथे विजय प्राप्त करेल. पाहूया कोणता खेळाडू प्रतिस्पर्धी संघावरती हावी ठरतोय. पहिल्या 2 चेंडू 2 विकेट प्राप्त केल्यामुळे आता आपण पहिल्या षटकातील तिसऱ्या चेंडूवरती गोलंदाज रणजित ओगेसर हॅट्रिकच्या उमेदवार. इथे मात्र स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न होता, मात्र फलंदाज थोडक्यात बचेल असं म्हणेन, कारण बॅकच्या अगदी जवळून चेंडू आला. जेव्हा जेव्हा पहिल्या 3 चेंडू हॅट्रिक होते ना, मला तर आठवण पडते का रेकॉर्डची का इतिहासाची. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पण पहिला 2003चा वर्ल्ड कप होता, जिथे श्रीलंकेच्या चमीन डवासने आपल्या पहिल्या षटकातील पहिल्या 3 चेंडू ते हॅट्रिक नोंदवली होती, ते म्हणजे बांगलादेशच्या विरोधात. चांगला चेंडू इथे छोटी धाव घेण्याचा प्रयत्न आहे आणि ही धाव ते पूर्ण होते, कारण टप्पामध्ये चेंडू उशी घेतला आणि इथे दुसऱ्या धावेचाही प्रयत्न केला जातोय. थोडा अनिवन बाउन्स आपण विकेटमध्ये जर आपण पाहिलं तर थोडासा अनिवन बाउन्स, आणि त्याचबरोबर आउटफील्डमध्ये देखील असे अनिवन बाउन्स आपल्याला पाहायला मिळतात. 2 धावा इथे मिळतात. 2 धावांनी धावसंख्येला सुरुवात होते. संघाच्या धावांचं खातं उघडलं जातंय, कारण 0 धावसंख्या असताना 2 फलंदाज बाद झाले होते. 4 चेंडू झाले तर पहिलं षटक प्रगतीपथावर. या चेंडूला लॉफ केलाय, चांगला फटका. 1 धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे. चेंडूला फील्ड केलं तर 2 धावा पूर्ण होतात. तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल आणि 3 धावा देखील पूर्ण होत आहेत. चांगली रनिंग बिटवीन विकेट आपण पाहतोय. या 3 धावांनी धावसंख्या जाऊन पोहोचते, म्हणजे 5 धावा. 38 धावांचं लक्ष आहे आणि हे लक्ष पार करायचं असताना आपण पाहतोय पहिल्या षटकात सुरुवात चांगली झाली नाही, मात्र त्यानंतर आलेल्या फलंदाजाने आता मात्र आपली सरसूत्र सामन्याची आपल्या हाती घेतलेली आपण पाहतोय. डाव सवरण्याचा प्रयत्न तर निश्चितरित्या संदेश गवणसर आणि नील कडव्या 2 फलंदाजांकडून होईल. त्या दरम्यान गोलंदाज तवी आपल्या षटकातील अंतिम चेंडू कशा प्रकारे हाताळतोय. पावप्लेचं महत्वपूर्ण षटक, षटकातील अंतिम चेंडू. या चेंडूला आपण पाहिलं हळूवारपणे खेळून काढलाय. चेंडू जातोय डिक्लिअर झोन मध्ये विकेट धावासाठी. पहिल्या षटकाच्या अखेरीस 38 धावांचा पाठलाग करताना आपण पाहतोय कोळी विभाग संघाची धावसंख्या झाली 2 गडी बाद 6 धावा. 6 रन्स ऑन स्कोरबोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट्स आफ्टर 1 ओव्हर. सर्व प्रेक्षक खेळाडू मित्र सर्वांना सांगू इच्छितो जे आत्ताच उपस्थित झाले त्यांचं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. स्पर्धा आपण पाहतोय श्री जोगेश्वरी माता क्रीडा मंडळ आवास राणे आयोजित स्वर्गीय अर्चना प्रभाकर राणी स्मृती चषक 2026 या स्पर्धेसाठी विशेष सहकार्य आम्हाला लाभले ते म्हणजे सन्मान्य अभिजित प्रभाकर राणे आवास गावचे सरपंच, त्याचबरोबर सन्मान्य सचिन हरिश्चंद्र गुंजाळ जे उद्योजक आहेत, मराठी उद्योजक, त्याचबरोबर सन्मान्य रणजित प्रभाकर राणे रणजित दादा, या सर्वांचं आम्हाला बहुमूल्य असे योगदान मिळालं या स्पर्धेसाठी आणि त्याचमुळे एक भव्य असं आयोजन आपल्याला पाहायला मिळतं. स्पर्धेतील आपण पाहतोय आजचा 4था आणि अंतिम दिवस. अंतिम दिवसातील एक महत्त्वपूर्ण सामना, तिसऱ्या फेरीतील एक लढत जिथे यजमान संघ जोगेश्वरी माता आवास संघ दुसऱ्या बाजूला आहे कोळेश्वर बाग संघ, जिथे सामना जिंकण्यासाठी कोळेश्वर बाग संघाला 4 षटकामध्ये 38 धावा जमवायचे आणि पहिल्या षटका अखेरीस धावफलका धावसंख्या लागलेली ते म्हणजे 2 गडी बाद 6 धावा. आता इक्वेशन धावांचं आणि चेंडूचं समीकरण पाहिलं 3 षटकं शिल्लक आहेत म्हणजे 18 चेंडू आणि विजयासाठी आवश्यकता असेल ती म्हणजेच 32 धावांची. 18 चेंडू 32 धावा, 32 रन्स रिक्वायर्ड इन लास्ट 18 डिलिव्हरीज. क्षेत्रक्षण सजवलं जात आहे. गोलंदाजीसाठी आपण पाहिलं गोलंदाजी क्रमामध्ये नक्कीच केला जातोय बदल. अभिषेक अजित पाटील आपण पाहतो गोलंदाजीसाठी आलेला आहे. एक अष्टपैलू खेळाडू मागील सामन्यात ज्याने हॅट्रिक संपादन केली होती विकेटची. 3 चेंडू 3 विकेट त्यांनी प्राप्त केले होते. क्षेत्रक्षणात बदल अपेक्षित असेल कारण दबाव टाकण्याचा प्रयत्न केला जाईल. दबाव तंत्र वापरलं जात आहे. यश रक्षक क्लोज किपिंग करतोय ओमकार हेमंत राणे. पहिला चेंडू जशा बाहेर ठेवला जातोय फलंदाजाला बीट केलं जात आहे. पहिला चेंडूवरती वाईड लाईनचा यॉर्कर यूज केला जातोय आणि त्या दरम्यान
चांगला चेंडू हाताला जातोय, निर्धाव चेंडू आपण पाहतोय. फलंदाजाला मात्र इथे धावा जमाव लागतील. इथे धावा जमवताना या गोष्टीचं भान ठेवायला हवं की विकेट देखील सांभाळायचे, कारण दोन महत्वपूर्ण फलंदाज कोळी बाग संघाची बाद झालेत. इथे मात्र चेंडूला भिरकवलाय, चेंडू हवेत, झेल होणार की षटकार. चेंडू हवेत आणि चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर, येतोय विकेट. षटकार डीजल संधी. या मैदानात वाहणाऱ्या वाऱ्यांचा नेहमीच फायदा होतो तो म्हणजे फलंदाजाला. जर आपण पाहिलं ज्या दिशेला चेंडू भिरकावला गेला त्या दिशेला आपण पाहतात जो झेंडा आहे तोही सारखा आपला फडफडताना पाहायला मिळतो. त्याचबरोबर जे कर्टन्स आपण पाहतोय ते देखील आपल्याला हलताना पाहायला मिळतात. चांगला सुख लागायला गेला अनुभवी फलंदाज आता मात्र आपल्या लईत होतोय, धावा जमवतोय. या षटकाने संघाची धावसंख्या झालेली आहे 12 धावा. अभिषेक पाटीलला कमबॅक करणार काय देखील पाहायचं. पुढचा चेंडू, या चेंडूला आपण पाहिला बॅकफुट जाऊन चेंडूला कट केलंय, लेट कटचा स्ट्रोक. इथे चेंडू जातोय सीमाच्या दिशेला, चेंडूला फील करत इथे 2 धावा मिळतील. तिसऱ्या धावाचा प्रयत्न आहे आणि फेक तितकीशी वेगवान नाही आहे याची कल्पना आहे. ती म्हणजेच फलंदाजाला 3 धावा पूर्ण केल्या जातात. त्या 3 धावाने धावसंख्या पोहोचते 15 धावा. बघा एक षटक आलं ते म्हणजेच कंजूस, मात्र या षटकात धावा येत आहेत आणि धावा आल्यामुळे आपण काय पाहतोय विजयाच्या दिशेने अग्रेसर होत आहे कोळी बाग हा संघ. त्यांना रोखायचा असेल तर इथे निर्धारण टाकावं लागतील, विकेट प्राप्त करावे लागतील, तरच सामना यजमान संघ जिंकू शकेल. स्लोअर चेंडू या चेंडूला भिरकावलाय, मात्र चेंडूवरती एक धाव मिळेल. नील कडवे एक चांगला फलंदाज आहे तर त्याच्या रडारमध्ये चेंडू आला, तो देखील मोठे सुख खेळतो. धावसंख्या झाली ती म्हणजे 16 धावा. षटक काही सह मागलं ठेवणार नाही ना, कारण 4 चेंडूमध्ये आतापर्यंत एकूण 10 धावा आल्यात आणि धावसंख्या विशेष नाहीये, धावांचा पाठबळ नाहीये. त्यामुळे गोलंदाजाला अचूक गोलंदाजी करावी लागेल तरच या ही धावसंख्या रोखता येईल. क्षेत्रक्षणात पुन्हा एकदा थोडासा बदल पाहायला मिळतो आपल्याला. अभिषेक अजित पाटीलचा हा पुढचा चेंडू नील कडवेसाठी. चेंडू नक्कीच चांगला आपण पाहिलं, बॅटची कडा घेत चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये. इनसाइड एज होती, बॅटच्या आतली कडा घेत चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये. एक धाव नक्कीच मिळेल. धावसंख्या झालेली आहे 17 धावा. एक षटकाने 5 चेंडू झाले, 17 धावा आल्यात. पहिल्या षटकात धावसंख्या रोखली गेली, मात्र या षटकात आपण पाहतोय धावा बऱ्यापैकी जमवल्या जातात कारण एक षटकार आलाय. अनुभवी फलंदाज संदेश गावणसह दाखवून देत आहेत मी अजून मैदानात आहे आणि जोपर्यंत मी आहे मैदानात तोपर्यंत मी माझ्या संघाच्या विजयासाठीच प्रयत्न करणार. या षटकातील अंतिम चेंडू, यावेळेस चेंडू पंत सांगतात चेंडू खेळण्याच्या मध्ये बाहेरचा वाईटचा इशारा येतोय. स्वैर चेंडू अवांत धाव मिळते आणि अवांत धावसंख्या झालेले 18 धावा. यजमान संघ थोडस चिंतेत सापडलाय, अडचणीत सापडलाय, कारण प्रतिस्पर्धी संघ ज्या धावगतीची आवश्यक त्या धावगतीने आता धावा जमवतोय. इथे मात्र चांगला चेंडू, एक हाफ अडेड अपील, मात्र पंचांनी अपील फेटाळून लावलाय. 2 षटका अखेरीस आफ्रिका धावसंख्या लागली ती म्हणजेच 18 धावा. याचा अर्थ विजयासाठी उर्वरित 2 षटकात 12 चेंडू आवश्यकता आहे 20 धावांची. 12 चेंडू 20 धावा. आणि नेहमीच आपण पाहतो जे 4 षटकांचे सामने असतात त्यामध्ये तिसरं षटक हे खूप महत्वपूर्ण असतं, खूप इम्पॉर्टंट असतं, खूप क्रुशियल असतं. ते तिसरं षटक घेऊन येतोय गोलंदाज ओमकार सुधाकर राणे. एक वेगवान गोलंदाज, नेहमीच भन्नाट वेगाने गोलंदाजी करणारा, नेहमीच आपल्या वेगवान चेंडूने फलंदाजांना आश्चर्यचकित करणारा आणि स्लोवन चेंडूने फलंदाजांना जागे उभं करणारा ओमकार सुधाकर राणे. पाहूया या महत्वपूर्ण सामन्यामध्ये कशा प्रकारे गोलंदाजी करतोय, कशा प्रकारे एक षटक हाताळतोय. 12 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता. यजमान संघाने चांगली धावसंख्या रचली नाहीये, म्हणूनच आपण पाहिलं संघ थोडासा अडचणीत सापडलाय. मात्र इथे दोन्ही संघांना अजूनही संधी आहे. मी तर म्हणेन जर एक षटक प्रभावी झालं तर आज सामन्यात विजय संबंध करता येईल. जोगेश्वरमता आवाज म्हणजेच यजमान संघाला. मात्र या षटकात जास्त धावा आल्या तर मात्र कोळी बाग संघ देखील बाजी मारू शकतो. इथे बॅटची कडा लागली आहे का? कदाचित बॅटची कडा नक्कीच लागली नाहीये. लेग बॅटच्या स्वरूपात इथे एक धाव मिळेल. खऱ्या अर्थाने उलटी गिनती आता सुरू झालेली आहे. 11 चेंडू
आणि विजयासाठी 19 धावांची आवश्यकता. 11 चेंडू 19 धावा. बघा चेंडू आणि धावामधलं अंतर काही मोठं नाहीये. मात्र इथे आता गोलंदाजाला प्रभावी मारा करावा लागेल. गोलंदाजांना अशी षटकं हातावे लागतील जिथे फलंदाज जखडून ठेवावं लागेल. तरच सामना गोलंदाजी करण्याचा संघ जिंकेल. इथे चेंडूला भिरकवला. चेंडू हवे झेल होणार का? अनिलच्या सेमीफायनल झेल आणि फलंदाज संदेश गावडसर बॅक टू द पॅव्हलियन. थँक्यू डीजे. आपण पाहिलं तर काय घडलं. मोठा सुख खेळण्याचा प्रयत्न होता अनुभवी फलंदाजाचा. मात्र त्या दरम्यान चेंडूने उंची गाठली. अंतर तेवढंसं गाठलं नाही आणि अनिलने खूप चांगला झेल पकडलाय. अनिल विषयी सांगायचं झालं तर महाराष्ट्र महावितरण विभागामध्ये विद्युत पुरवठा विभागामध्ये तो कार्यरत असणारा खेळाडू आपण पाहतोय. नक्कीच कामानिमित्त देखील त्याला खूप धावावं लागतं. त्यामुळे धावण्याची त्याला सवय आहे आणि त्या दरम्यान एक चांगला झेल तो पकडतोय. कौतुक होईल त्याचं देखील. वळल्या मैदानाकडे जिथे आता 10 चेंडू आणि विजयासाठी 19 धावांची आवश्यकता असताना स्वप्नील न्यू बॅटर आलेला आहे. पहिला चेंडू स्वप्नील इथे लेफ्ट केलाय. मात्र पंच सांगतात की चेंडू खेळण्याच्या मर्यादेमधला. खऱ्या अर्थाने मित्रांनो आता मात्र आपल्या प्रत्येक चेंडू विचारपूर्वक खेळावा लागेल. कारण सामना ऐन मुख्य क्षणी आलाय. इथे एक चूक आपली ही आपल्याला खूप महागात पडू शकते. 9 चेंडू आणि 19 धावांची आवश्यकता. इथे काय घडतंय बघा. इथे चांगला चेंडू. अप्रतिम गोलंदाजी. ओमकार सुधाकर राणे. माझ्या घरच्या मैदानावर खेळताना माझ्या गोलंदाज सामनाकडे इतकंच सोपं नाहीये. जशी त्याची उंची आहे तेवढाच उच्च दर्जाचा खेळ त्याचा आपण ते मैदानात पाहतोय. पुन्हा एकदा चांगला चेंडू. या चेंडूवरती स्ट्रोक चांगला आहे. क्षेत्र कोण नाही आहे. मात्र इथे आकाश येतोय. चांगला क्षेत्ररक्षण. चांगला फिटनेस आधारात येऊन पाहतोय. चांगल्या पद्धतीने चेंडूला फील्ड केलं जात आहे. 2 धावा मिळतील. धावसंख्या झालेले 21 धावा. याचा अर्थ उर्वरित 7 चेंडू आणि आवश्यकता विजयासाठी ती म्हणजेच 17 धावांची. 7 चेंडू 17 धावा. हा चेंडू खूप महत्वपूर्ण. स्वप्नील मोठा सुखेण्याच्या प्रयत्नात. इथे झेल होऊ शकतो. चेंडू हवेत आहे. अभिषेक पाटील चेंडूच्या खाली. सोपा झेल आणि फलंदाज स्वप्नीलचा संपला खेळ. फलंदाज बाद. षटकाची सांगता आपण पाहिली. विकेटनी झाली आपण पाहतोय. प्रभावी षटक. केवळ 3 धावा दिल्या आपल्या षटकात आणि 2 महत्वपूर्ण विकेट प्राप्त केल्या गोलंदाज ओमकार सुधाकर यांनी. आणि आता अंतिम षटक. 6 चेंडू विजयासाठी कोळी विभाग संघाला आवश्यकता 17 धावांची. 17 रन्स रिक्वायर्ड इन लास्ट 6 डिलिव्हरीज. चला क्षेत्रक्षण सजून झाला असेल तर लगेच सामन्यात सुरुवात करायची. गोलंदाजीसाठी गोलंदाज अष्टपैलू खेळाडू अमोल राणे. अमोलच्या पहिल्या चेंडूवरती स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. झेल होणार का? झेल टिपण्याची संधी. एक चांगला झेल आणि फलंदाज नील कडवेचा संपला खेळ. चला न्यू बॅटर पुढील फलंदाज आपण पाहतोय. समृद्ध आपल्या पाहायला मिळतोय.
आज खऱ्या अर्थाने समृद्ध या युवा खेळाडूला चमकण्याची संधी आहे. आपल्या संघासाठी हिरो बनण्याची, नायक बनण्याची संधी आहे. आपल्या संघाला विजय मिळवून देताना आपल्या विजयाच्या संघाच्या विजयाचा शिल्पकार बनण्याची त्याला नामी संधी आहे. पाहूया हा युवा खेळाडू काय करतोय. कारण आता 5 चेंडू विजयासाठी 17 धावांची आवश्यकता आहे. स्ट्राईक वरती निबाटर समृद्ध उजव्याचा फलंदाज 9 सेकंड वर पाहतोय. डावखुराचा फलंदाज रोशन भोईर याला. मित्रांनो पोटेन्शियल नक्कीच आहे दोन्ही फलंदाज नाही. मातृच्या बाजूला एक अनुभवी गोलंदाज आपण पाहतोय. अमोल राणे आपल्या चांगल्या गोलंदाजीत पुन्हा एकदा प्रभावित करतोय. 4 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता आहे. सामना अजूनही फलंदाजी करण्यासंघाला जिंकता येऊ शकतो जर त्यांनी चांगली धावा जमवल्या तर या अंतिम षटकात. इथे चेंडूला फिरकावलाय. आक्रमक चेंडू यावरती मोठा प्रहार. षटकार. बघा गोलंदाजांनी काहीसा वेगळच करण्याचा प्रयत्न केला आणि आकुटोबा चेंडू या मैदान टाकणं म्हणजे खऱ्या अर्थाने फलंदाजाला भेट देण्यासारखं आहे आणि ती भेट स्वीकारली म्हणू लागेल समृद्धने. षटकार लागला त्याचा देखील आत्मविश्वास वाढला असेल. सामना चुरस वाढते. आता 3 चेंडू विजयासाठी कोळी श्रीबाग संघाला 11 धावांची आवश्यकता. क्रिकेटचा खेळ खूप अद्भुत आहे मित्रांनो. यावेळेसचा चेंडू पंच सांगताय चेंडू खेळण्याच्या मध्ये बाहेरचा वाईटचा इशारा. 3 चेंडू 10 धावा. 3 चेंडू 10 धावा. अमोलला काय करायचं चांगल्या पद्धतीत 2 चेंडू हाताळायचे. दुसऱ्या बाजूला फलंदाजाला या 10 धावा जमवायच्या समृद्धला. इथे चांगला चेंडू चांगला स्ट्रोक आहे. किती धावा मिळतील. इथे चेंडू जातो वन बाउंस रोप सीमेच्या बाहेर येतोय. चौकार. सामन्यामध्ये ट्विस्ट संगतदार अवस्थेत 2 चेंडू आणि विजयासाठी आवश्यकता आहे ती म्हणजे 6 धावांची. 2 चेंडू 6 धावा. गोलंदाजाकडून चुकांवरती चुका होत आहेत त्याचा फायदा इथे फलंदाज उचलतोय. इथून गोलंदाज कमबॅक करणार का. कारण गोलंदाजा संधी जास्त आहे. कारण घरचं मैदान आहे माहित आहे कुठे चेंडू टाकायचं आहे. चेंडू तशा पद्धतीने टाकला जातो. वेगवान चेंडू तुम्ही आधीच म्हटलं इथे गोलंदाज कमबॅक करू शकतो. कुठे चेंडू उसळी होतो कुठे चेंडू स्किट होतो याची कल्पना यजमान संघाला. आता अंतिम चेंडूचा थरार. कोण जिंकणार सामना. महत्वपूर्ण लढत. कोणता संघ अंतिम 5 मध्ये क्वालिफाय करणार या स्पर्धेतील 4था संघ ठरणार. जोगेश्वरी आवास की कोळी विभाग. 1 चेंडू विजयासाठी 6 धावांची म्हणजे विजयी षटकाराची आवश्यकता. अंतिम चेंडूचा थरार. अंतिम चेंडूवरती कोणतीही धाव आपण पाहिल्यात तमिळत नाही आणि सामना जिंकलाय तो म्हणजे आपला चांगला गोलंदाजीचा वेळ म्हणावं लागेल तर म्हणजे जोगेश्वरी आवाज संघाने. आणि अंतिम 5 मध्ये दाखल होणारा 4था संघ ठरतोय यजमान संघ जोगेश्वरी आवास हा संघ. अभिनंदन यजमान संघाचं. तर कौतुक होईल कोळी विभाग संघाचा चांगला खेळ तरी केला. या सामन्यात त्यांना प्रभाव पत्करावा लागतोय. 3ऱ्या फेरीत त्यांचं आव्हान या स्पर्धेत संपुष्टात आलंय. पुढील स्पर्धांसाठी वाटचालीसाठी त्यांना मंडळातर्फे शुभेच्छा देतोय आणि या मॅच मधील